आमचा हा व्यवसाय 7वी पिढी आत्ता करते आहे आणि त्यांनी कुठेही बाहेर न जाता आपला व्यवसाय केलेला आहे. आता एक खरं बोलायला हरकत नाही, समोरचे दिवार हॉटेलमध्ये चहा पिऊन केलेले आज त्यांच्या यांच्या नादी लागून नादी लागून. एक वर्षाच्या ऐवजी 36 वर्ष प्रॅक्टिस केली ना. क्या बात है. म्हणून मग मी तो निर्णय घेतला. मी काळा कोट चढवायचा नाही म्हणतो, पण पब्लिक आत्ताची पोरं नाही सांगू शकणार, पण मी जो मनुष्य व्यवहारिक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान दोघांचं बरोबर संगम करेल ना. भारतात कुठेही सोनं उत्पादन होत नाही. भारतातनं जमिनीतनं सोनं जर बाहेर काढलं किंवा सगळं कलेक्ट केलं कमीत आणि इंडिया विल बी द रिचेस्ट कंट्री इन. आई वडील सोडून सगळे मिळू शकते. ती घरची लक्ष्मी होती 100%. या 4 दिवसामध्ये एक संकल्पना आपली की तुम्ही घरी लक्ष्मी आणता. जगाच्या कुठल्याही पाठीवर जा, फक्त एकमेव विकणारा आणि ताबडतोब पैसे देणारा म्हणजे 1 ग्राम घेत असेल ते म्हणतील की मी अर्धा ग्राम घेईन, पण मी पण घेईन. घे. त्यांची सोन्यावर भयंकर विश्वास आहे, श्रद्धा आहे. सोन्याच्या धंद्याला कुठेही त्रास होणार नाही. मी मुंबईला 35,000 लोकांचा मोर्चाही नेला होता. त्या रोडचं कमीत कमी 4 ते 5 वेळा मर्डर करण्यात आलं. आई ग. पुणे शहरातनं लाख कोटीच्या वर तुम्ही आमच्याकडनं टॅक्स वसूल घेतात. करता. त्यातलं फक्त चोरीचं जे सोनं असतं, खरेदी करणारे पण काही सराफ आपल्याकडे आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करतोय का? नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, पुण्याचं व्यापार विश्व ज्या नावाशिवाय अपुरं आहे. एक उत्तम वकील, एक उत्तम व्यावसायिक आणि त्याच्या सोबतीला एक सेन्सिबल व्यक्तिमत्व, अशी व्यक्ती म्हणजे फतेचंद रांका. येस, आज आपल्यासोबत न्यूज अनकटमध्ये आहेत फतेचंद रांका सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. सर, खरं तर बाकी सगळे प्रश्न तर मी घेणार आहे, पुण्याचा व्यापार, रादर तुमचं असणारं स्थान आणि बाकी सगळ्या गोष्टी, पण आय एम व्हेरी मच एक्सायटेड, कारण हा तुमचा परंपरागत व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आलेले आहात. सर, पण तुम्ही वकिली केली आहे, तुम्ही उत्तम वकील होता, तुम्ही अनेक केसेस खूप उत्तम पद्धतीने लढवलेल्या आहेत, पण आज तुम्ही उत्तम व्यावसायिक म्हणून स्टेबल झाला आहे. आय मीन, इकडनं इकडं. एक लक्षात ठेवा की आमचा हा व्यवसाय 7वी पिढी आत्ता करते आहे. पुण्यात किंवा महाराष्ट्रात एकमेव 7वी पिढी हा व्यवसाय करणारे म्हणजे रांका परिवार. क्या बात आहे. आणि याच्यामध्ये या पिढीमधला एक जण डॉक्टर असून त्याचं 100 बेडचं हॉस्पिटल रांका हॉस्पिटल आहे. आता 7वी पिढीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, नंतर इटालीला जाऊन त्यांनी डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे, नंतर काही जणांनी बिझनेस इंडस्ट्रियल मॅनेजमेंट केलेलं आहे. अशी 7वी पिढी याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी कुठेही बाहेर न जाता आपला व्यवसाय केलेला आहे. आता प्रश्न पडला माझ्या वकिलीचा. इनफॅक्ट मी फर्ग्युसन कॉलेजला होतो आणि वडिलांची इच्छा होती डॉक्टर व्हायला. हो. पण तो काही मामुलीच्या मार्कने ती संधी हुकली. ओ. त्यामुळे मग मी विचार केला, आय शिफ्टेड टू आर्ट्स. अच्छा. तिथे आर्ट्स केलं. म्हणजे खरं बोलायला हरकत नाही, समोरचे दिवार हॉटेलमध्ये चहा पिऊन केलेले आर्ट्स. कधी क्लासला बसलो नाही, पेपरमध्ये काय लिहिलं माहीत नाही, पण फर्स्ट क्लासमध्ये पास झालं हे माहिती. क्या बात आहे. नंतर मग असे आर्ट्सची डिग्री मिळाल्यानंतर माझे मित्र म्हटले आपण जाऊया, चला वकिली म्हणजे LLB जाऊया 1 वर्ष. त्यांच्या यांच्या नादी लागून मी त्या LLBच्या याला ॲडमिशन घेतली आणि करता करता 3 वर्षाचा कोर्स केला ना. क्या बात आहे. तर वडील म्हटले आता तू केलेच आहे, डॉक्टर तर नाही झाला, मग तू 1 वर्ष प्रॅक्टिस करतो. म्हणजे भावाचे सासरे ॲडव्होकेट होते. ओ. त्यांना सांगितलं की यांना कुठेतरी 1 वर्ष हे करायचं. त्यांनी मला माझे सिनियर स्वर्गीय BN श्रोत्री साहेब यांच्याकडे पाठवलं. असं नाही, मूळचा व्यापारी, खानदानी व्यापारी, तर कुठले काम मन लावून करायचं. आणि त्यामुळे तिथे काम इतकं मन लावून केलं की श्रोत्रींनी माझ्यावर अनेक केसेस सोपवले आणि तू लढ. आणि त्यातनं माझं नाव होत गेलं आणि माझी प्रॅक्टिस वाढत गेली. आणि मग काय, 1 वर्षाच्या ऐवजी 36 वर्ष प्रॅक्टिस केली ना. क्या बात है.
सही. 36 वर्ष प्रॅक्टिस केली, परंतु नवीन दिवस असले की त्या दिवशी दुकानात बसावं लागायचं, म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया वगैरे. पण व्यवसायाचं सगळं नॉलेज ठेवलेलं होतं. परत या बिझनेसमध्ये येण्याला 2 कारणं घडली. एक तर 2003 साली माझा थोरला मुलगा ब्रेन हॅमरेजनी वारला, जो संपूर्ण sorry. चांदीचं पाहत होता. अच्छा. आणि ही वॉज म्हणजे ब्रिलियंट इंटेलेक्च्युअल होता. ही वॉज अ व्हेरी हँडसम, बट लाईक यू. नाही, मी काय हँडसम नाही आहे. यू आर. आणि 11 महिन्यांनी माझा धाकटा भाऊ, जो गोल्ड मेडलिस्ट, केमिकल इंजिनियर, आणि तो बिझनेस पाहत होता, तो वारला. माय गॉड. मग त्यावेळी डिसिजन घ्यावं लागलं की आपल्याला आता इकडे यायला पाहिजे. कारण शेवटी माझा मुलगा लंडनला होता, दुसरा माझ्या धाकट्याचा मुलगा होता बिर्ला हायस्कूलमध्ये. म्हणून मग मी तो निर्णय घेतला. थोरले बंधू आणि मी इथं बसायचो, कारण आम्ही त्यावेळी एकत्र कुटुंब होतो. आणि मग हळूहळू प्रॅक्टिस कमी करेन, तर प्रॅक्टिस बंद करायला जवळजवळ मला 12-13 वर्ष लागली. अजूनही काही लोक मला सोडत नाही आहेत, त्यामुळे जावं लागतं. मी काळा कोट चढवायचं नाही म्हणतं, पण पब्लिक माझं काळा कोट चढवायला लावते. पण बिझनेसचं नॉलेज तेवढंच ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही जर आत्ता मला म्हटलं की जी जुनी टचस्टोन पद्धत, आत्ताची पोरं नाही सांगू शकणार, पण मी जर टचस्टोनवर सांगेन की याचा प्युरिटी काय असेल. क्या बात है. त्यामुळे आणि ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट, मग म्हणा मग की ॲडव्हर्टाइजमेंट म्हणो किंवा लोकांच्या नोकऱ्या, याच्याबद्दल मात्र मी लक्ष देतो. आणि माझे 3 ब्रांचेसमध्ये म्हणजे वाटलेले आहेत, त्यातल्या 3 ब्रांचेसमध्ये अल्टरनेटिव्ह डे सकाळी चक्कर असते आणि दुपारी 2 नंतर इथे असतो. म्हणून यू कॅनॉट से की बिझनेसमधले नॉलेज कमी झालं आहे. हो, आय डोंट से लाईक दॅट सर. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जितकं पुस्तकी ज्ञानला महत्त्व देतात, तेवढं व्यवहारिक ज्ञानला अत्यंत महत्त्व आहे. आणि जो मनुष्य व्यवहारिक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान दोघांचं बरोबर संगम करेल ना, तो मनुष्य आयुष्यात यशस्वी होईल. व्हेरी वेल सेड सर, व्हेरी वेल सेड. सर, आपण राज्य सराफ संघटनेचे अध्यक्ष आहात. एकूणच जागतिक सोनं व्यापारामध्ये भारताचं योगदान काय, याच्याबद्दल तुमच्या इतकी योग्य व्यक्ती कोणीच नाही, तर प्लीज जरा त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी 2001 सालापासून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचं अध्यक्ष आहे. ह्या भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ म्हणजे कधी 850, कधी 900, कधी 950 टन सोनं आयात होतं. ही भारताची मागणी आहे. हा भारत आत्तापर्यंत जगात सगळ्यात मोठा आयातवाला होता. भारतामध्ये एकच माईन होती, ती कोलारची. त्या कोलारमधनं 2 किलो सोनं निघत होतं वर्षाला, 1 किलो वगैरे. ती आता पडली बंद. भारतात कुठेही सोनं उत्पादन होत नाही. राईट. त्यामुळे भारत हा टोटली डिपेंडंट ऑन द इम्पोर्ट ऑफ द गोल्ड. बरोबर. म्हणजे दक्षिण आफ्रिका म्हणा, लंडन म्हणा किंवा अमेरिका म्हणा, म्हणजे वेगवेगळ्या देशातनं जे येतं. आधी कसं होतं की गोल्ड कंट्रोल ॲक्ट होता, त्यामुळे सोन्यावर नियंत्रण होतं. त्यावेळेला गोल्ड कंट्रोल ॲक्ट होतं तेव्हा लोक हा जो स्मगल म्हणून ओळखला जायचं. कारण बिस्किट म्हणतो आम्ही त्याला, जे 100 ग्रामचं बाहेरला आधी जुन्या तोळ्याचं होतं, 116 ग्रामचं, त्याला बंदी होती. पण बाजारात मोठ्या प्रमाणात विकलं जायचं. त्यावेळेला 285 सराफ पिंपरी चिंचवड पुण्यात होते. 1990 साली स्वर्गीय मधुजी दंडवते यांनी गोल्ड कंट्रोल रिपील केला आणि मग या धंद्याला वृद्धी होत गेली. पण मागणी तेवढीच राहिली आहे, इम्पोर्ट तेवढाच आहे. म्हणजे आता हा जो इम्पोर्ट होतो त्याच्यामध्ये 3 प्रकारे त्याची विभागणी होते. एक तर गोल्ड अँड सिल्वर हे द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि हे बेस्ट कंडक्टर असल्यामुळे अनेक इंडस्ट्रीयल इक्विपमेंटमध्ये, म्हणजे आता तुमची बटणं घ्याई लाईटची,
याच्यामध्ये तुम्हाला जी तार चांदीची सापडेल. ओ त्यामुळे बघा ही विकली जातात, लोक कलेक्ट करतात, त्यातनं हो. चांदी काढतात. त्यामुळे हे जे एक इंडस्ट्री पार्टला जातो, एक पार्ट जातो एक्सपोर्टला. अच्छा. भारतातनं एक्सपोर्ट जे होतं, हं. सोन्याचे दागिने वगैरे जे आज भारतातनं होतं, हं. आणि तिसरा होतो हा ग्राहकांमध्ये. बरोबर. आणि दरवर्षी सोन्याची आयात तर होत गेलेली आहे. मी तर नेहमी माझ्या स्पीचमध्ये म्हणत असतो, भारतातनं जमिनीतनं सोनं जर बाहेर काढलं किंवा सगळं कलेक्ट केलं, कमीत कमी 25,000 टन तर कुठे निघेल. Oh my God. आणि इंडिया विल बी द रिचेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड. क्या बात. कारण या सोन्याला महत्त्व फार आहे. अगदी. याला दोन आहे, एक रिलिजियस आणि एक सेंटिमेंटल. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. रिलिजियस तुम्ही देवळात आज कुठलंही काम झालं की लोक स्वच्छेने हो. दागिने चढवत आहेत. देवळाचे जर दागिने काढले तर मोठ्या प्रमाणात आहेत. खरं आहे. देवांच्या आज अंगरचना व्हायला लागले चांदीमध्ये. आता त्यांचे म्हणजे देवाचे नैवेद्य वगैरे सगळे चांदी द्यायला लागले. हो. आता चांदीमध्ये अक्षता सहित सगळं मिळू होय. शकतं, आई वडील सोडून सगळं मिळू शकतं. व्हेरी वेल सेड. तर याच्यामुळे जी इम्पोर्ट जी आहे, जरी किती कायदे येऊ द्या, कायदे असताना सुद्धा इम्पोर्ट तेवढंच होत होतं, कायदे नसतानाही तेवढंच होतं आहे, भाव वाढले तरी होतं आहे तेवढंच इम्पोर्ट होतं आहे, फक्त अमाऊंट वाढलेली आहे. या सोन्याच्या याच्यामध्ये या 3 विभागातनं सोनं जेव्हा जातं आहे, तर त्यासाठी सोन्याची मागणी मला तर नाही वाटत की आपल्या भारतात कधी कमी होईल. शक्यच नाही सर. आज सोन्याचे म्हणजे आधी 24 कॅरेटचे दागिने बनवायची पद्धत होती. हो. 24 कॅरेट म्हणलं की पिवळं दिसायला पाहिजे. एक लोकांची एक डोक्यात मानसिकता कल्पना, मानसिकता तशी. मानसिकता, मला पिवळं दिसलं पाहिजे. हो. आणि 24 कॅरेट पिवळं दिसणार, हं. पण त्याचं वजन जास्त व्हायचं. ओ म्हणून हेवी दागिने असायचे. व्हेरी ट्रू. आणि हेवी दागिने असल्यानंतर आता नंतर जसजशी तंत्रज्ञान येत गेलं, जसजसे डिझायनिंगचे कोर्स येत गेले, जसजसे लोकांनी याच्यामध्ये शिक्षण घेतलं, जशी मशिनरी वाढली, बरोबर आहे. त्याप्रमाणे मग नंतर मग 22 कॅरेटचे दागिने हो. ते लाईट वेटला येऊ लागले, चांगले डिझाईन येऊ लागले, त्यांची पॉलिश राहू लागली. कारण 24 कॅरेटची पॉलिश राहत नाही, हं. तर यांची पॉलिश राहू लागली. आणि काय होतं, 100 ग्रामचा दागिना 24 कॅरेटचा वापरण्याऐवजी तुम्ही 30-30 ग्रामचे 3 दागिने वापरू शकता ना. हो 22 कॅरेटचे. 22 कॅरेटची तुम्हाला पाहिजे 18 कॅरेटही करता येतं. हो अगदी अगदी. त्यामुळे सोन्याची मागणी दिवसेंदिवस, एक तर त्याला कारण, 2 तर कारण सांगितली, हो. हे तुमच्या बायकांच्या मधली कॉम्पिटिशन. तिने हा हार आणला, तिच्यापेक्षा सुंदर मी कसा, हा तिने हे केलं, तिने हे केलं, खाईलाच नाही त्याला. ईर्ष्या, स्त्री सुलभ ईर्ष्या. ईर्ष्या ही वहाँ पे किसी का कुछ सगळ्यात, बस आणि नहीं ही चलता. जन्मसिद्ध हक्क आहे बायकांचा ईर्ष्या करणे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हे एवढंच कट करून मी माझ्या नवऱ्याला दाखवणार की ऐक, रांका सर सुद्धा हेच सांगतायत. तर सोन्याला मागणी कमी होणार नाही भारताला. परंतु एक गेल्या 2 वर्षाचा इतिहास पहा, चायना सगळ्यात मोठी इम्पोर्ट. एक्झॅक्टली सर. मी तोच प्रश्न पुढे घेणार होते आपल्याला. चायना का खरेदी करायला लागले याच्या मागचं कारण जरी काही लोक काही सांगतील, परंतु मला जे दिसतंय, ज्या ज्या कंट्रीमध्ये प्लॅस्टिक इकॉनॉमी झाली सुरू किंवा करन्सी, त्या देशांची परिस्थिती पहा. त्या देशांची परिस्थिती फायनान्शियली कमी होत चालली, कारण पैसा हातात खेळायला नाही, प्लॅस्टिक. आणि ज्या ज्या देशामध्ये प्लॅस्टिक करन्सी व्यतिरिक्त पॅरलल करन्सी आहे, ती देश बरोबर चाललेली आहे. आणि या बाकी, त्यामुळे आता त्यांना जोपर्यंत सोनं स्टॉक वाढवत नाही तोपर्यंत करन्सी छापता येत नाही. ट्रू. चायनाची मध्ये परिस्थिती अशीच झाली होती. आणि चायना याला दुसरं कारण आहे, त्यांनी आता तिथे मजुरी लोकांची कमी आहे, लेबर चार्जेस. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते सुद्धा यायला लागलेत, मार्केट चांगलं पाहून. त्यामुळे त्यांची ज्वेलरी ही बाकींच्यापेक्षा जर स्वस्तात आली तर हे आपल्या भारताच्या ज्वेलरी बिझनेसवर धोकादायक आहे.
ते जर हँडीक्राफ्टमध्ये हाताने बनवणाऱ्या दागिन्यात घुसले तर मात्र कॉम्पीट करावं लागेल इंडियाला, आणि इंडियाला कुठेतरी आपल्याला त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. मी मध्यंतरी एक लेख लिहिला होता, त्यामध्ये कुठल्या देशाकडे किती सोनं आहे तो संपूर्ण लिहिला होता. तर आज भारत हा 5व्या नंबरवर आहे. 5व्या? बाकीचेही लोक खरेदीला लागले. म्हणून ह्या एक लक्षात ठेवा की सध्या बजेट लोकांचे कोडमडले आहेत. अगदीच आफ्टर कोविड जास्त. कोविडच्या नंतर या लोकांनी तर सगळ्यांनी लुटायचं ठरवलं आहे याचे सांगेन. अगदी अगदी खरं. हे जे हॉटेल 5 स्टार 5,000 आणि 7,000 होते ते आज 20,000च्या खाली बोलत नाही. अगदी त्यांना सगळं भरून काढायचं आणि लोकांना ती सवय लागलेली. जायचं म्हणजे जायचं, करतं म्हणजे ते म्हणतात ते लोक पे करतात, वाय शुड वी रिड्यूस इट. व्हेरी ट्रू. तर सोन्याच्या ह्याच्यामध्ये किती केलं तरी एक लक्षात ठेवा, जरी आता 1 ग्राम येऊ काही हो, सोनं हे सोनं आहे. 1977 साली एक KPMGने सर्वे केला होता. सगळ्या बिझनेसमध्ये सोन्याचा बिझनेस वॉज ऑन टॉप. पण नंतर का तर जशी या व्यवसायात लोकांचे कॉम्पिटिशन वाढलेत, चुकीच्या मार्गाने पैसा कमवायला लागले, फसवणूक वाढली, आणि त्यामुळे जो 1 नंबरचा स्तर हा खाली गेलेला आहे. मी परवाच माझ्या भाषणात म्हटलं, नाव इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ज्वेलर्स ॲक्च्युली टू ब्रिंग इट अगेन टू द टॉप पोझिशन. ट्रू. जर टॉप पोझिशन आणलं ना, मी तुम्हाला सांगतो इंडिया विल अगेन बी ऑन द टॉप फॉर दिस. क्या बात. हा एवढा तर मात्र माझा. सर मगाशी आत्ता तुम्ही चीनसोबतचा एक मुद्दा मांडला, तर चीनसोबत जी आपली एकूण सोन्यासंदर्भातली स्पर्धा सुरू आहे, तर ही स्पर्धा आपल्याला नेमकी योग्य वाटेवर नेतीये का? एक लक्षात ठेवा, आता नाव द गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट इन द एक्झिस्टन्स, म्हणजे BIS हॉलमार्किंग आणलं आहे. हॉलमार्किंग हे नॅशनल लेवलला तुम्हाला त्यांना ॲक्सेप्ट करावं लागेल, किती करा. फक्त फरक कुठे पडेल तर मजुरीमध्ये आणि रेटमध्ये. चायना तिकडनं इम्पोर्ट त्यांच्या स्वस्ताच्या होलसेल क्वांटिटीमध्ये काही असेल, आपल्याकडे ड्युटी जास्ती आहे. हो. आधी 400 रुपये फक्त तोळ्याला होती, ती नंतर वाढत 15% गेली. परत आता काहीतरी ती 9% का 6% आणली आहे. आणि सरचार्ज आपल्याकडे ड्युटी हे आपलं सगळं बिझनेसला त्रास देते. म्हणून चीनला कॉम्पीट करायचं असेल तर कस्टम ड्युटी कमी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे आपले लेबर आहेत त्यांना जर योग्य सगळं जर मार्गदर्शन मिळालं किंवा त्यांच्या गरजा जर योग्य रीतीने, आणि जो गव्हर्नमेंटचे जे काही लोकल बॉडीकडनं त्रास जो होतो त्यांच्या याला, तो जर नाही झाला, कारण की एवढे छोटे छोटे कारागीर लहान असतात, त्यांना जो त्रास दिला जातो, म्हणजे छोटे म्हणजे लहान म्हणजे वयाने नाही पण काम करण्यासाठी त्यांची क्षमतेच्या ह्याच्याने, त्यांना जो त्रास सहन करावा लागतो, गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे, सगळं आहे. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना मग जागा भाड्याने घेणे, भाडं वावासव्य आकारलं जातं आणि त्यांची कॉस्ट वाढते. जर त्यांना योग्य जर मिळालं आणि कॉस्ट 100% वी कॅन कॉम्पीट, कारण भारतातील कारागिरांच्या हातात कल्पकता आहे. ट्रू. त्यांच्या हातामध्ये एक म्हणजे वेगवेगळे डिझाईन्स करण्याची क्षमता आहे. खरं. ते जगातले आजपर्यंत जुने 5,000 वर्षापूर्वीचा आज भारताचा सोन्याचा इतिहास आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही दागिने पाहिले तर जे एक ते राजे रडवांचे दागिने आणि आता जे हस्तकलाने जे करतायत, मशीनचे दागिने त्यांच्यासमोर टिकूच शकत नाही. शेवटी किती मशीनचं करा, जी स्त्री आहे तिला हाताने तयार केलेले दागिनेच पसंत पडतात. हे खरं. आणि परत म्हणाल की ऑनलाईन, मी आता शब्द जोडूनच टाकतो, हो, ऑनलाईन या धंद्याला पूरक नाही. फक्त छोट्या छोट्या वस्तू ऑनलाईनवर जी मुलं कंटाळा, जी आता डिपेंडंट झाली आहेत घरी बसून, हो, काम करायचं नाही, बाजारात जायचं नाही, बाजारात काय चाललंय, किती प्रकारचे आपल्याला वस्तू मिळतात नाही. पण आता मी तुम्हालाच विचारतो, तुम्ही जर ऑनलाईन नेकलेस पाहिला तो तुम्ही पसंत कराल का दुकानात येऊन गळ्यात घालून मी कशी दिसते
हे बघ, फिजिकल टाइम पाहून करणार का ऑनलाईन करणार? मी जर कोथिंबीर सुद्धा 4 ठिकाणी बघून घेत असेल तर मी सोन्याचा दागिना कसा काय सर ऑनलाईन घेईन? तर फिजिकल टाइम महत्वाचा आहे. अगदीच अगदीच 100%. आणि ते मला कसं दिसतंय, मी छान दिसतीये का? हा. कारण भारतीय बायकांची मानसिकता फार वेगळी आहे याबाबत. छान दिसली नाही, मी याच्यापेक्षा म्हणजे या दागिने माझी सुंदरता वाढते की नाही, मी Exactly. आकर्षक आहे Exactly, की- exactly. माझ्याकडे याच्यामुळे 4 लोक पाहणार की आणि बायका मग इन्क्वायरी तर आपने तो पूरी पोल ही खोल दी. नाही, पण मानसिकतेचा डेफिनेटली खूप भाग आहे सर याच्यामध्ये, कारण तो दागिना घालून आपण सुंदर दिसतोय का? अजून काही जास्ती बोलत नाही. नाही तर बायका कशा दुकानात नवऱ्याला ट्रीट करतात ना. ते बघितलंय सर, यू आर व्हेरी एक्सपिरियन्स इन दॅट केस. बोला आता तुमचा प्रश्न. सर, साधारण आपण 900 टन सोनं आयात करतो. सोन्यातली गुंतवणूक ही कायमच खरं तर ग्राहकांना फायदेशीर होत आलेली आहे. पण सोन्याच्या वाढत्या किमती बघता आता सामान्य गुंतवणूकदार थोडासा बाजूला जातोय असं वाटत नाहीये का? तुमची चुकीची कल्पना आहे. रिअली? काय होतात म्हणजे मोठे मोठे तज्ञज्ञान त्यांच्या बुद्धीचा काहीतरी चुकीचा वापर करून लोकांना दिशाभूल करतायत. ओके. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा, तुम्ही याच्यामध्ये करा, तुम्ही शेअरमध्ये घाला, पण हे सांगत नाही की शेअरमध्ये किती लोक डुबली गेली आहेत ती. शेअरच्या याच्यामध्ये तुम्ही लॉसमध्ये याल, पण सोन्याच्या याच्यामध्ये आजपर्यंत 1968 सालापासून माझे जे नॉलेज आहे, 1968 सालाला 550 रुपये तोळा हा भाव होता. नाही, 1100 रुपयाला 10 तोळे मिळायचे. 110 रुपये तोळा होता. आणि रिझर्व्ह बँकेने शेवटी तो विकलं होतं 568 रुपयांनी विकलं होतं. तर 600नी पण विकलं. पण एक लक्षात ठेवा, माझ्यासारखा जर व्यापारी मनुष्य जर असेल तर मी एकच सल्ला देईन, तुम्ही 1 रुपया कमवला ना तर संपूर्ण 1 रुपया रिइन्व्हेस्टमेंट करू नका. सध्याच्या मुलांना या स्टार्टअपमध्ये किंवा याच्यामध्ये जे सल्ले दिले जातात, तुम्ही कमवा, रिइन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामुळे अजून पैसा कमवा, पण भविष्यात काय होईल हे सांगत नाहीत. म्हणून मी म्हणतो की तुम्ही 1 रुपया कमवला तर 4 आणे हे तुमच्यासाठी खर्च करा, 4 आणे रिइन्व्हेस्टमेंटमध्ये करा, म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट, आणि 50% ही तुमच्या रिइन्व्हेस्टमेंट करा धंद्यात. संपूर्ण करू नका. तुम्हाला उद्या जर फटका बसला तर अख्खी तुमची असेट निघून जाते, पण तुमच्याकडे जे सेव्हिंग करून ठेवलं आहे ते तुम्हाला बरोबर तारून बाहेर काढते. एक उदाहरण देतो. म्हणजे तुम्ही म्हणजे आतापर्यंत स्त्रियांबद्दल बोलला तर एक स्त्रीबद्दल बोलतो. माझी आई जुने, ती दागिने भरपूर घालायची. ती बाई रोज संध्याकाळची ना, आम्ही मोड घेतली ना हातातनं काढून द्यायची. म्हटलं काय करायचं, तुम्हाला काय करायचं, मी मालकीने. असं करत करत तिने सोनं जगमावलं. आणि जेव्हा मी लक्ष्मी रोडचं दुकान सुरू केलं ना, तिच्याकडचं सोनं काढलं, विल नॉट बिलीव्ह, त्या बाईच्याकडनं 54 किलो सोनं निघालं. ओ माय गॉड, 54 किलो. मग मला कोणापुढे हात पसरावे लागले नाही. क्या बात. आणि आम्ही आमच्या बायकांना सांगितलं की तुम्ही जात दरम्यान 100 ग्राम घ्या. अजून त्यांची झोप उडत नाही. 3 वर्ष सांगून झाले, 1 ग्राम घेतलं नाही. फक्त पाडव्याची दिवशी येऊन 5 ग्राम 10 ग्राम घेतात. पण ती घरची लक्ष्मी होती 100%. किती छान. ती जेव्हा पाडव्याच्या दिवशी सकाळी यायची देवळातनं जाऊन, लोक किराणावाले तिची वाट पाहिजे घेऊन कधी तिच्या हस्त बोवणी करतो. वा वा. एक अनेक प्रकारे बोवणी कोणा जास्त करावी वगैरे ते व्यापारीच्या दृष्टीने, पण हा सोन्या चांदीचा बिझनेस वेगळा. पण नाही तर जी मध्यंतरी आपण पाहिली सिंगाण्यांची काय परिस्थिती झाली होती. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्ही सगळं द्या पण आपल्या विजारीची नाडी कोणाच्या हातात देऊ नका. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे आपल्या नटसम्राट सिनेमातला एक डायलॉग होता, फार फार व्हायरल झाला तो, की समोरचं ताट द्या पण बसायचा पाठ कोणाला देऊ नये. करेक्ट. त्यामुळे एक लक्षात ठेवा की किती केलं तरी, जरी भाव वाढले, मला एक सांगा,
बावडले तरी सणासुदीला का गर्दी असते हो? खरं हे पण खरं. तुम्हाला सांगतो, मी मध्ये एक लेख लिहिला आहे त्याच्यावर. त्या लेखमध्ये उल्लेख केला आहे, सण म्हणजे अक्षय तृतीय 5-3.5 हो, मुहूर्त, त्यातला 3.5 एक मुहूर्त आता पूर्ण मुहूर्तांपैकी. झाला, म्हणजे तो 4च झाला. हम्म. दसरा, दिवाळीचा पाडवा. विजयालक्ष्मी, त्या दिवशी तुम्ही घरी लक्ष्मी आणता. बरोबर. दिवाळीचा पाडवा, नवीन वर्ष, हो. गुढीपाडवा आणि अक्षय गुढीपाडवा. तृतीया, या 4 दिवसामध्ये एक संकल्पना आपली की तुम्ही घरी लक्ष्मी आणता. खरं आहे. मी कित्येक जण IAS ऑफिसर पाहिलेत, IPS ऑफिसर, हो. दागिना करून घेतात, ते घरी जातात, देवापुढे ठेवतात, पूजा करतात, हळदी कुंकू वाहतात आणि मग परिधान करतात. मग कशाला दुसऱ्यांना नावं ठेवायची? एज्युकेटेड क्लास. आणि हे लक्षात ठेवा, इमर्जन्सीला सोनं कामाला येतं. खरं आहे, अगदी खरं आहे. तुम्हाला जून महिन्यात तुमच्या मुलांच्या ॲडमिशनला कामाला येतं, हॉस्पिटलायझेशन कामाला येतं. जगाच्या कुठल्याही पाठीवर जा, फक्त एकमेव विकणारा आणि ताबडतोब पैसे देणारा म्हणजे सोनं. सोनं, अगदी खरं. तुम्हाला सर्टिफिकेट लवकर देणारे पैसे, जमीन लवकर देणारे पैसे, नाही. 3च इन्व्हेस्टमेंट खरं आहे, आहे. सोनं, जमीन आणि शेअर. शेअर्स, राईट. आत्ता दुकानी आणि लगेच पैसे मिळतात, कुठले आहेत तेच. अगदी. त्यामुळे लोकांची क्वांटिटी कमी झाली, हम्म, हम्म, अमाऊंट तेवढीच राहिली. हम्म. मला एक सांगा, धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षरशः म्हणजे रात्री 11:30 पर्यंत हो, दुकान सुरू गर्दी ठेवावं होती. लागतं. हो. नाही गर्दी. मग मला एक सांगा, काय लोकांना म्हणजे काय नाही, ते 1 ग्राम घेत असेल ते म्हणतील की मी अर्धा ग्राम घेईन, पण मी घेईन पण त्या घे. दिवशी. हिंदू म्हणजे आपली जी आहेत त्यांची सोन्यावर भयंकर विश्वास आहे, श्रद्धा आहे. श्रद्धा आहे, लक्ष्मी म्हणून मानली जाते. खरं आहे. आणि म्हणून आपल्याकडे 0.02% सोडा कमरेच्या खाली सोन्याचे दागिने करत नाहीत. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कमरेचा करदुरा सुद्धा चांदीचा असतो, पण सोन्याचा कधीच नसतो. कमरेच्या खाली कधी करत नाही, ट्रू, ट्रू. कारण देवाला वाहतेची वस्तू आहे. खरं, खरं. चांदी याला फार मेडिकली सुद्धा उपयोग आहे. हो. चांदीला मेडिकल उपयोग आहे. आणि कुठलेही मुलीचा जर नक्की झाला साखरपुडा, पहिली वस्तू चांदी दिली जाते. पैंजण. पैंजण आणि शिक्का, शिक्का आणि पैंजण हे पहिलं दिलं जातं. लग्नात बिछोड्या दिले जातात किंवा जोडवी दिले जातात, दागिने नंतर. हो, खरं आहे. चांदीला महत्त्व आहे तेवढं. म्हणून एक लक्षात ठेवा की भारतात जवळजवळ आय विल से दॅट मोर दॅन 80% धर्म आणि देवाला मानणारे आहेत. आहे. त्यामुळे सोन्याच्या धंद्याला कुठेही त्रास होणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, खरं तर राज्यातल्या अनेक सराफ दुकानांवर दरोडे पडतात. तुमच्या प्रयत्नांनी काही अंशी त्याच्यामध्ये खूपसा फरक पडला, पण याच्यावरती काही सर्वंकष उपाययोजनाबाबतीत आपण काही करतोय का, किंवा असा काही विचार तुम्ही केलाय का? हे बघा, 2007 हम्म. साली 47 दरोडे भर दिवसा पडले होते. हो. मी मुंबईला 35,000 लोकांचा मोर्चाही नेला होता हो. सही. आझाद मैदानवर. हम्म, हम्म. त्यानंतर या लोकांनी प्रत्येक भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, त्यामुळे काही दरोडे त्या काळात बंद झाले. परत आपलं आहे तिथे आहे, बे के बे पाडा तिथेच आहे, पुढे सरकतही नाही. परत सगळा बंदोबस्त कमी झाला आता. आणि त्या आश्चर्याची गोष्ट आहे की सगळे दरोडे पोलीस स्टेशनच्या 500 फुटाच्या आतले आहेत. आणि भर बाजारात भर दिवसा दगडफेक करून, दंगल माजवून, इकडं लुटून मोकळं झालेलं आहे. हो. माल रिकवर झाला नाही. ओ. नाही. हा जो दरोडे पडण्याचा किती आम्ही जरी केले, आम्ही आमचा प्रयत्न करतो. आम्ही सगळ्या वस्तू की मिरची ठेवा, हे ठेवा, सगळे ठेवा. यात आमच्या व्यापाऱ्यांची पण फार मोठी चूक आहे. भलं मोठं दुकान असतं, स्टॉक असतो आणि एकटे असतात, नोकर ठेवत नाही. हो. किंवा कोणी नोकर Security. जेवायला गेला असं एकटा, मग काय, तो तर संधी पाहणार ना लुटायची. सिक्युरिटी बाबतीत तेवढंसं गांभीर्य नाहीये. गांभीर्य नाही आहे. CCTV बसवत नाही. हो. अनेक आम्ही एवढेच सांगितलं, मिरची ठेवा, हॉकी स्टिक ठेवा, सगळं ठेवा. बरोबर आहे.
तुम्ही म्हणजे सायरन बसवा, तो पॅनिक स्विच बसवा, नाही ऐकत. पण त्यात छोट्या व्यापाऱ्यांना परवडते नाही, पण मोठेही लावत नाही ना, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे दरोड्यावर अनेक पोलीस प्रयत्न करतायत की होऊ नये, दरोड्यांना पकडावं. पण जे लॉ अँड ऑर्डर पाहिजे तेवढी स्ट्रॉंग होत नाही आहे. त्याला स्ट्रॉंग होणं अत्यंत गरजेचं आहे. पोलिसांच्या बद्दल जो आधी दरारा होता तो जो कमी झाला आहे, तो पोलिसांनी आता परत वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच तुमचं लॉ अँड ऑर्डर कंट्रोलमध्ये येईल. अँड वी ऑल आर रेडी टू सपोर्ट पोलीस. क्या बात. म्हणजे त्यांना काय आमच्याकडनं अपेक्षा आहे, आम्हाला आमच्याकडनं तुम्ही सांगा. आम्ही पुणे किंवा तुम्ही महाराष्ट्रातल्याही लोकांना गोळा करून तुम्हाला जी आमच्याकडनं मदत पाहिजे आम्ही करायला तयार आहोत. वा. पण लॉ अँड ऑर्डर ताब्यात आणा, कंट्रोलमध्ये आणा. सर खरं तर सोन्याची मोठ्या प्रमाणात म्हणजे चोरीचं जे सोनं असतं अशा सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे पण काही सराफ आपल्याकडे आहेत. तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आपण संघटनेच्या वतीने काही ठोस उपाययोजना करतोय का? पहिला एक माइंडमधनं तुमच्या मनातनं काढून टाका की चोरीचे दागिने हे फक्त सराफ विकत घेतात आणि मोठ्या प्रमाणात. काही केसेसमध्ये असं आढळलेलं आहे, चोरांचे अड्डे ठरलेले आहेत, ते सराफ सोडून त्यांच्याकडे विकतात आणि ते त्यांच्यामार्फत बाहेर परत व्यापाऱ्यांकडे विकलं जातं. त्या व्यापाऱ्याला माहीत नसतं की हे चोरीचे दागिने आहेत. उदाहरणार्थ घ्या, आत्ताच्या 2 केसेस झाल्या. चोरांनी आटणीवाल्याकडे जाऊन तिथं वितळवलं, त्या आटणीवाल्या थ्रू दुसऱ्या व्यापाऱ्याला विकलं. त्या व्यापाऱ्याला काय माहिती आहे चोरीचं सोनं आहे? व्यापारी टू व्यापारी हे चोरीचं सोनं होत नाही. मग आता याच्या वेळेला हे जे चोरीच्या सोन्याबद्दल किराणावाल्यांनी घेतलेले आहेत, माझ्या इथे जे माझ्याकडनं ड्राफ्ट घेऊन गेले होते, ड्राफ्ट खोटा निघाला, मी आणि गाडगे त्यांचे आमचे सोन्याचे कॉईन्स होते, यांनी मुंबईला जाऊन कुठे विकले? एका किराणाच्या दुकानवाल्याला विकले. किराणा मालवाल्याला? मी कित्येक तुम्हाला दाखवतो. हे यांचे अड्डे ठरलेले आहेत, त्यांचे लिलाव होतात की या भागात तू जायचं चोरी करायची. आणि यामध्ये एक लोभीची गोष्ट आहे ना, सोन्याची किंमत. खरं. अनेक केसेसमध्ये पोलीस सुद्धा सापडलेले आहेत. सोलापूरची सिंघवी ज्वेलरची गाडी लुटली, बॅग लुटली, ते ताबडतोब हालचाल केली गेली, त्यामुळे ते 2 पोलीस पकडले गेले. आत्ता मध्ये तुम्ही पेपरच्या न्यूज पाहा. पण माझं असं म्हणणं आहे की काही व्यापारी जे घेतात त्यांची नावं पुढे येत नाही. कारण चोर म्हणतो की मी जर त्यांचं नाव घेतलं तर यापुढे माझं माल विकणं बंद होऊन जाईल. आणि याच्यावर उपाययोजना आम्ही आत्तापर्यंत अनेक केली, अनेक वेळा सरकारकडे केले की कायद्यात बदल करा. आत्ताच राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं आहे आणि जिल्हा स्तरावर एक समिती नेमण्याचं सांगितलेलं आहे. यापुढे पोलिसांनी येताना कशी काळजी घ्यायची, या जिल्हा समितीला कसं काय तुम्ही आमंत्रण द्यायचं, त्यांच्या समक्ष काय हे संपूर्ण त्यांनी तिथे हे दिलेलं आहे. आणि आता आम्ही जिल्हास्तर हे स्थापन करायचं याच्या मागे लागलो आहे, तर आम्ही करतो आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे हा मुद्देमालच जप्त करायचा असतो, पण 2 वर्षानंतर येतात. 2 वर्ष कोणी मुद्देमाल ठेवत नाही. तर ऑन द कॉन्ट्री आज खरेदी केला की संध्याकाळी त्याला वितळून दुसरे दागिने करायला जातात. बरोबर. पण पोलीस लोक व्यापाऱ्यांकडे येतात, व्यापाऱ्याला दमदाटी दिली जाते आणि त्यामुळे व्यापारी घाबरून शेवटी सोनं भरून देतो. आता असं दिसून आलेलं आहे, आम्ही आता विरोध केला आहे की आम्ही आता जी मीटिंग घेतली होती, आटणीवाल्यांकडनं कोणीही सोनं खरेदी करायचं नाही. आणि जर तो आटणीवाला त्याच्याकडे जर तो चेकनी पेमेंट करत असेल, पावती देत असेल, तर मात्र तुम्हाला करायला हरकत नाही. पण तो सारखा येत असेल त्याची चौकशी करणे, याच्याकडे सोनं सारखं कुठनं येतं. बरोबर आहे. दुसरा एक आम्ही ठराव केलेला आहे की यापुढे कोणीही 10 व्यापारी टू व्यापारी करो काही करो,
चेकशिवाय व्यवहार करायचा नाही, पावतीशिवाय व्यवहार करायचा नाही. पण आता असं आहे की आमच्याकडे जे काही नोकरी करणारे नंतर सबब एरियामध्ये जाऊन दुकानं उघडतात. लवकर मोठं व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, महागाईत परवडत नाही. म्हणून अजून काहीतरी नीतिमत्तामध्ये अजून सुधारणा येण्याची आवश्यकता आहे. अँड वी आर ट्राईंग फॉर दॅट. पण एक मात्र आहे, पुणे शहरापासून इतकी अलर्ट आहे की गेल्या कित्येक वर्षामध्ये असं कुठेही चोरीचे केसेस आलेल्या नाही आहेत. म्हणजे जवळजवळ 95% बंद होऊन गेलेलं आहे. आता पुण्यामध्ये कोणीही रिकवर करत नाही, कारण पुणे आमचे व्यापारी कुठल्याही अनोळखीकडनं कुठलाही माल घेत नाही. त्यामुळे एक तुमच्या डोक्यात जी कल्पना असेल की सराफ मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, ती जरा त्याला घासून स्वच्छ करून कमी करा. असं असेल तर फारच उत्तम आहे सर. खरं तर पुणे आणि व्यापारी यांचं नातं फार वेगळं आहे. त्या दोघांचं म्हणजे पुणे शहराचं आणि व्यापाऱ्यांचं एकमेकांवर फार प्रेम आहे असं आपण म्हणूया. त्यांच्याचमुळे, या व्यापाऱ्यांमुळेच खरं तर पुणे प्रगतीपथावर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सर की विस्कळीत वाहतुकीबाबतीत आपलं पुणं जगात 5व्या क्रमांकावर आहे. याचा फटका सगळ्यात जास्त सर्वसामान्य पुणेकरांना आणि इस्पेशली व्यापाऱ्यांना बसतोय. यावर काय बोलाल सर? 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याला म्हणजे पुणे शहराच्या डेव्हलपमेंटला पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही, नियोजन नाही. आधी BRT सुरू केली, कोट्यावधी रुपये खर्च केले, ती तोडली. कात्रजचा रोड जो सिमेंट कॉन्क्रीटचा केला, मी तर म्हणेन, मी शब्द जो वापरतो लक्षात ठेवा, त्या रोडचं कमीत कमी 4 ते 5 वेळा मर्डर करण्यात आलं. आई ग. काही झालं की काही झालं की एकदा ते म्हणजे भुयारी मार्ग करण्यासाठी केला. ते डॉक्टर गुलेंचा ॲक्सिडेंट होऊन ते गेले. नंतर परत आली BRTचं. नंतर आले आता मेट्रोची. प्रत्येक वेळी खोदकाम चालू आहे. पैसे कोणाचे जात आहेत? आपले सामान्य कोणी लोकांचे. नागरिक उठवतो का आवाज? आज पुणे शहरात माझा एक म्हणजे गव्हर्नमेंटला एक माझा प्रस्ताव आहे. पुणे शहरातनं लाख कोटीच्या वर तुम्ही आमच्याकडनं टॅक्स वसूल करता. त्यातले फक्त 25% आमच्या कॉर्पोरेशनला द्या ना. 25% द्या, बाकी तुम्ही मग त्या महाराष्ट्रासाठी वापरा, आमचं काही म्हणणं नाही. पण आम्ही आमचा टॅक्स आमच्यासाठी डेव्हलपमेंटला का देत नाही, या प्रश्नावर उत्तर काही देत नाही. जर इन्फ्रास्ट्रक्चरचं नियोजन, आत्ता जर रोड तयार होतो, रोज फुटपाथ दरवर्षी नवीन होते, मला नियोजन कळत नाही. जर नियोजन जर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर तुम्हाला वाहतूक प्रॉब्लेम यायची जरूर नाही. बरोबर. तुम्ही आता लक्ष्मी रोड उलटा तुम्ही आधी असा होता डेक्कनकडनं इकडे, तुम्ही नो एंट्री केली त्याला. म्हणजे त्याने फिरून यायचं असेल तर फिरून यायचं, आणि कॅम्पवाले जे इकडे येत नाही, हे दगडूशेठ वगैरे येतात आणि नंतर तिथं त्यांना तुम्ही ठेवले, पण तेही येत नाही, तो फिरून येतात. जर या लोकांना पेट्रोल इतकं महाग आहे आणि गल्लीतनं यायचं म्हणजे वाहतूक सगळी जॅम होते. रस्त्यावर इतके स्टॉल उभे केलेले आहेत, खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत, अर्धा रस्ता ते करतात, त्यांनी व्यापून ठेवलाय. त्यामुळे एकदा जर नियोजन प्रॉपर झालं आणि ट्रॅफिक बरोबर कंट्रोल केली आणि सिग्नल्स हे चालू राहत नाहीत, पोलीस जागेवर दिसत नाही, हे जर यांनी जर मोठ्या मोठ्या चौकातनं कंट्रोल केलं ना, तर विस्कळीतपणा येणार नाही. पण आणि आपले नागरिकही जबाबदार आहेत, नो एंट्रीनं घुसतात, नंतर एकमेकांना ओव्हरटेक करायला एक्सपर्ट आहेत. आणि म्हणजे रांग म्हणू नका, सगळ्यात जास्ती सिग्नल तोडण्यामध्ये मुली आहेत. सर मी आय एम नॉट मंडळी, मी अजिबात नाही, मी हेल्मेट वापरते, मी सिग्नल पाळते. मी सिग्नल तोडण्या मुली म्हटले. सॉरी, विसरले. तुम्ही बाई आहात, पत्नी आहेत, आपली मुलं पण आहेत. पण मला आश्चर्य वाटतं सर, मुली ड्रायव्हिंग करतात. हा नाही, पण सध्याचा यंग क्राऊड ना या बाबतीत फारच बेदरकारपणे गाड्या चालवताना दिसतोय खरं तर, आणि त्याच्यामुळे अपघातांचं प्रमाणही खरं तर खूप वाढलेलं आहे. आणि खरं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळालं ना, मी सांगतो की पुणे विल बी द बेस्ट. आणि आम्ही प्रपोजल दिलं आहे. क्या बात आहे. आम्ही प्रपोजल पुणे व्यापारी महासंघातर्फे दिलं आहे. पुण्याच्या कसबा आणि भवानी मतदारसंघात टोटल मिळून जवळजवळ 4000 होलसेलर आहेत.
तुमचं काही जाळपोळ झाली की कसबा आणि सगळं बंद होतं, त्यामुळे होलसेल मार्केट बंद होतो. बरोबर. मग आजूबाजूचे लोक आहे ना म्हणजे बाहेरनं माल मागवतात आणि हे करतात, म्हणजे आपला पुण्याचा व्यापार खलास होतो. आम्ही काय म्हटलं, तुम्ही आम्हाला पुणे शहराच्या बाहेर रिंग रोडला लागून जागा द्या, होलसेल मार्केट आम्ही तिकडे सरकवतो. त्यामुळे होलसेल मार्केट तिकडे झालं की पुण्यातले असलेले गोडाऊन सगळे आपोआप रिकामे होतील, दुकानं रिकामे होतील, ऑफिसेस फक्त राहतील, जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टेम्पो ट्रकचा संपूर्ण बंद होऊन जातील, पुण्यात पार्किंग बंद होऊन जाईल कारण का तिथं टर्मिनस होईल. नंतर मेट्रोची व्यवस्था केली तर लोक गाडी घेऊन जाणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण कमी होईल. अगदी अगदी, हे खूप महत्त्वाचं आहे. पण म्हणजे मी दिलेल्या मिनिस्टरांना इतकं आवडलं, पण तो आमचे सरकारी बाबू करू देत नाही ना. दुसरा प्रपोजल एक दिला आहे. अच्छा. तुम्ही आता पुण्यात नाही किती झोपडपट्ट्या समजता पुण्यात? सर एक पर्वतीकडची एक माहिती आहे मला, परत मला वाटतं किती वर्ष पुण्यात राहता? मी 15 वर्ष. 15 वर्ष. पुण्यात 478. ओ माय गॉड, व्हॉट आर यू सेइंग? 478 झोपडपट्ट्या आहेत. आणि ह्यात मी एक प्रपोजल दिला, मी माननीय शरदचंद्रजी पवारांना आणि अजित पवार साहेबांना, त्यावेळी त्यांचं सरकार होतं. म्हटलं तुम्ही एक काम करा, या सगळ्या झोपडपट्ट्या ताब्यात घ्या, गव्हर्नमेंटनी कॉर्पोरेशनने घ्यायच्या आहे, त्यांच्याशी ॲग्रीमेंट करायचं आणि बाहेर काढायचं. हे 2000 वर्षापूर्वीचा कोण आहे, मालक कोण आहे, ते लावत गेलं सगळं उडवा आणि हे घ्या, टेंडर काढा आणि बांधायला घ्या, त्यांना बांधून त्यांना परत द्या आणि बाकीची विकायला द्या आणि वेगवेगळ्या बिल्डरना द्या. हे तुमचं आता SLRचा ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. तिथले दादागिरी करतात आणि लोकांकडनं वाटेल तसे पैसे मागतात. ते तुम्ही जाऊ देऊ नका, तुम्ही सरकारने पाडा. इतकं ते आवडलं, त्यांनी ताबडतोब जितेंद्रजी आव्हाड त्यावेळी मिनिस्टर होते, त्यांना पुण्याला बोलवलं, ऑल कलेक्टर, कमिशनर, नंतर सगळ्यांना बोलवलं आणि माझा काय प्रपोजल ते ऐकायला सांगितलं. तर तो जितेंद्र आव्हाडांनाही आवडलं. त्यांनी एक प्रोजेक्ट पायनियर प्रोजेक्ट म्हणजे घ्यायचं त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे करतायत. क्या बात आहे. आणि जर केलं ना तर मी म्हणतो 10 वर्षात एकही झोपडपट्टी दिसणार नाही. पुणे अजून सुंदर होईल, आपलं पुणे सुंदर होईल, प्रदूषणमुक्त होईल आणि लोकांना चांगली घरं पण मिळतील. महत्त्वाचं. पर्वतीवर किती झोपडे आहेत? नो आयडिया सर, पण तिकडे झोपडपट्टी आहे. किती आहेत? 37,000 जागा आहे का पण तेवढी? वरपर्यंत पोहोचायचं की. हु इज द रिस्पॉन्सिबल? ना तुम्हीच उत्तर द्या मी देण्यापेक्षा. मी तर सडेतोड बोलतो. अगदीच. यांना राग येईल, पण आज पुण्याला जर विद्रूप करायचं असेल तर कोणी केलं, हा क्वेश्चन मार्क आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्नच हा होता सर, की नेमक्या सरकारकडनंच्या तुमच्या अपेक्षा काय आहेत? त्या प्रश्नांची बरीचशी उत्तर मला मिळाली तिथं. अजूनही काही असेल तर यू कॅन प्लीज ॲड ऑन. 2 तुम्ही प्रपोजल येऊ द्या, पुन्हा बघा कुठेच्या कुठे जायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच सर. सर शेवटचा प्रश्न घेते आणि आपण थांबूयात. शेवटचाच आहे सर. खरं तर ग्राहकांनी चोखंदळ असायला हवं हे तुम्ही म्हणालात आणि त्या पद्धतीने असायलाच हवं आहे. तर चोखंदळ राहणं म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे सर? नेमकं काय करावं? ग्राहकांनी चोखंदळ राहणं हा नंतरचा प्रश्न आहे. आम्ही व्यापारी हे ग्राहकांचे विश्वस्त आहोत. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आमच्याकडे तुम्ही डोळे झाकून सोन्याचे दागिने जमा करतात एका कागदाच्या चिठ्ठीवर. खरं खरं. पावती काही कागद आहे. आज लाखो रुपयाची इस्टेट तुम्ही आमच्याकडे देता म्हणून आम्ही विश्वस्त आहेत आणि आमची जबाबदारी आहे की हा विश्वासघात नाही व्हायला पाहिजे, ते विश्वास पण टिकला पाहिजे. ग्राहकांनी चोखंदळ कुठे राहायचं? प्रिंटेड पावती दिली आहे की नाही, साध्या कागदावर लिहून दिलं तर नाही, नंतर याची प्युरिटी याच्यावर मेन्शन केली की आहे नाही, दुकानाचा शिक्का आहे की नाही, हे जर बरोबर लक्षात ठेवलं तर ग्राहकाला कधी नुकसान येणार नाही, कोणी फसवणार नाही. बाकी ग्राहकाला मी पित्तळ दिलं सोन्याच्या स्वरूपात कळत नाही, कारण त्या माझ्यावर विश्वास आहे. आणि आज मला सांगा की 145 वर्ष या धंद्यामध्ये आम्ही आहोत, हा विश्वासाचा भाग आहे म्हणून टिकून, नाही तर पुण्यामध्ये टिकणं शक्य नाही. पण म्हणून माझा एक नेहमी सल्ला असतो
आणि वडिलांनी आम्हाला एक शिकवण दिली, ती लक्षात ठेवा. ग्राहकाचा 1 रुपयासुद्धा त्यांनी मेहनतीने कमवलेला आहे. त्या 1 रुपयाचा माल 1 रुपयाचा द्या, तुम्ही 99 पैशाचाही देऊ नका. वा. आणि परत देताना त्याला जे काही तुमच्या टर्म कंडिशन पावतीवर लिहून त्याप्रमाणे द्या, त्याची फसवणूक होणार नाही. आणि म्हणून आम्ही पेपर ॲडव्हर्टाईजवाले बसले तिथे, आम्ही पेपर ॲडव्हर्टाईजपेक्षा मौखिक ॲडव्हर्टाईजला महत्त्व देतो. खरं खरं एक व्यक्ती 10 बोलते, 10 100 आणि 100 1000. खरं. माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी हे ऑलवेज. फक्त एक दिवशी प्रिंट करतील, लाखो रुपये घेऊन जातील. माझे बिगर पैशाने ॲडव्हर्टाईज गिराईक करतो. आणि म्हणून ही माउथ पब्लिसिटी करायची असेल तर विश्वास संपादन करणे, टिकवून ठेवणे, खरं. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तो ठेवला ना, ग्राहक तुमच्यावर डोळे मिटून होतो. तो म्हणतो मला चोखंदर शब्द डिक्शनरी ठेवून द्या, मला यांच्यावर विश्वास आहे. खरं. आणि एक शेवटचं दाताचं उत्तर देतो, तुमच्यावर विश्वास कसा असतो. मी काउंटरवर होतो, कॅश काउंटरवर, आणि एका लेडी वृद्ध 10 ग्रामचं सोनं माझ्याकडे घेतलं. मी घेतलं, पैसे घेतले आणि ते सोनं काचेच्या टॉपवर ठेवलं. त्या बाईने मला उचल म्हटलं का, आत ठेव, दुसरं काढ आणि तुझ्या हाताने दे, काचेवर नाही ठेवायचं. अजून काय मला सांगा, अजून किती किती ते छान आहे. तुमच्या हाताने द्या. मला अजून एकाने धडा शिकवला. ऐकायला आवडेल. पेट्रोल पंपावरच्या एका त्या पेट्रोल भरणाऱ्या वृद्ध माणसाने, मी गाडीतनं त्यावेळी कॅश मी कार्ड वापरत नव्हतो, मी असे हातात पकडले, बोटात, 2 बोटात. म्हटलं साहेब लक्ष्मी परत 2 पकडू बोटात नका. पकडायची ते. तुमच्या हाताने द्या, पण असं पकडून देऊ नका. मी तेव्हा समजलं की याला काय म्हणायचं. त्या दिवसापासून कधी आता पकडलं नाही. आणि मी नेहमी सांगतो, आणि येणाऱ्या यंग जनरेशनला माझं सांगणं आहे, लक्ष्मीचा उपयोग करा, उपभोग घेऊ नका. व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. क्या बात आहे. खरं तर असं म्हणतो सर आपण की पुण्यात पुणेकर हे तावून सुलाखून एखादी व्यक्ती जोवर त्यातनं परिपूर्ण सोनं होत नाही तोवर पुणेकर एक्सेप्ट करत नाहीत. पण आज गेली एवढ्या वर्षांची तुमची परंपरा आहे, एवढ्या वर्षांचं तुमचं हे साम्राज्य आहे, या साम्राज्य तुम्ही सर्वार्थाने स्वतःला सिद्ध करून, तुम्ही तुमच्या अनेक पिढ्यांनी सर्वार्थांनी सिद्ध करून, आणि मुलांना ही शिकवण आहे, कधी आमच्यापर्यंत तक्रारी देऊ नका. वा. तक्रार स्वतः खरंय. मिटवायला शिका, तोंड द्या. व्यापार आहे, पुणे शहर आहे, सोन्याची बाजारपेठ आहे आणि एकूणच सराफ संघटना आहे. आणि त्याच्यासोबतच एक अस्सल पुणेकर आणि अस्सल पुणेकराच्या प्रशासनाकडनं, शासनाकडनं, सरकारकडनं असणाऱ्या अपेक्षा आणि पुणे सर्वांग सुंदर कसं होईल यासाठीचे प्रयत्न, अशा सगळ्याच गोष्टींविषयीच्या गप्पा रांगा सरांसोबतच्या आपल्या झालेल्या आहेत. तर खूप मजा आली त्यांच्याशी गप्पा मारून. सो अशाच वेगवेगळ्या लोकांशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.